नमस्कार मंडळी, नुकताच मुंबईमध्ये एक भव्य दिव्य असा भजन क्षेत्रातला कार्यक्रम पार पडला. तो म्हणजे अखिल भारतीय भजन संमेलन 2025 वर्ष पहिलं. तर मंडळी, विषय वेगळा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी राजेश परब. तर मंडळी, या कार्यक्रमासाठी भजन क्षेत्रातील सारी दिग्गज मंडळी एकत्र आली आणि त्यांनी एक संकल्पना मांडली. ज्या संकल्पनेला सर्व दिग्गज मान्यवर बुवा मंडळींनी मान्यता दिली ते म्हणजे अखिल भारतीय भजन संमेलन. आणि या कार्यक्रमाची सारी धुरा सन्माननीय श्री भगवानजी लोकरे बुवा आणि सन्माननीय श्री प्रमोदजी हरियान बुवा यांच्या खांद्यावर देण्यात आली. आणि ह्या दोन्ही बुवांनी ही जबाबदारी लिलेया पार पाडली. भजन संमेलनाची सुरुवात ही दिंडीने करण्यात आली. कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा यांच्या निवासस्थानावरनं या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर ही दिंडी भजनरत्न सन्माननीय कैलासवासी विलास पाटील बुवा यांच्या निवासस्थानी भेट देऊन भजनकार स्नेहल भाटकर यांच्या निवासस्थानी गेली आणि तिथून थेट ही दिंडी हरिनामाचा जयघोष करत कार्यक्रमाच्या स्थळी पोचली. हे सारं होत असताना जणू काही दादरमध्ये पंढरी अवतरली असा भास होत होता. कार्यक्रमाच्या स्थळी पोचल्याच्या नंतर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये भजन स्पर्धा घेण्यात आली होती आणि या भजन स्पर्धेत सुप्रसिद्ध अशा सर्व बुवा मंडळींनी उत्कृष्ट असं गायन करून साऱ्या रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलं होतं. त्यानंतर ज्येष्ठ मान्यवर बुवांनी भजनाविषयी शिबिर घेतलं आणि उपस्थित सर्व भजनी कलावंतांना योग्य ते मार्गदर्शन केलं. भजन संमेलनाच्या निमंत्रणाला मान देऊन महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय श्री आशिषजी शेलार, सन्माननीय श्री रवींद्रजी चव्हाण आणि सन्माननीय श्री नितेशजी राणे यांनी आवर्जून भेट दिली आणि उपस्थित सर्व भजनी कलाकारांना आश्वस्त केलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्या ज्या योग्य रास्त मागण्या आहेत त्यासाठी अथक प्रयत्न करू आणि आम्ही त्या तुम्हाला मिळवून देऊ. हे ऐकल्यानंतर साऱ्या भजनप्रेमींच्या भजनी कलावंतांच्या आशा पल्लवित झाल्या. तर म्हणजे जास्त बोलण्यात वेळ वाया नको घालूया. तर या कार्यक्रमाचा तुम्ही आनंद घ्या. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.
Come
आज व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा या आमच्या संमेलनाकरिता त्यांनी बहुमोल वेळ आमच्यासाठी दिलाय, त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचा आभारी आहे. एकदा पुन्हा त्यांच्यासाठी उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे. आणि आषाढी वारीचा कार्यक्रम जो G24 तास साठी आपण सादर करतो, अनेक तळ कोकणातील कुंभापुरीतील कलाकार त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ प्रतिवर्षी ते उपलब्ध करून देत आलेले आहेत. मनपूर्वक